आरोही मुक्ता आणि शक्तीजवळ येते आणि तिकडे आदित्यजवळ अनिशा. आदित्यकडे ती रागाने पाहत, आदित्य तू असा मध्येच कुठे गेला होता? ते मला महत्त्वाचा कॉल आला होता म्हणून गेलो होतो. पण त्याच्या बोलण्यावर अनिशाचा विश्वास नव्हता. आदित्यला ते समजले होते, पण तो नॉर्मल राहायचा प्रयत्न करत होता. ते दोघं हॉटेलला जायला निघतात. आरोही पण जास्त विचार न करता घरी जायला निघते. अनिशा अजून पण रागत असते म्हणून ती आदित्यसोबत काही बोलत नाही. तोच आदित्यच्या मोबाईलवर मेसेज येतो की अनिशाच्या मॅगझिनच्या फ्रंट पेजसाठी सिलेक्ट झाली आहे. आदित्य जास्त टेन्शन घेत नाही कारण आता त्याला त्याचं काम महत्त्वाचं असतं. इकडे आरोही घरी येते आणि फ्रेश होऊन बेडवर आडवी होते. पण राहून राहून तिच्या ओठांवरून हात फिरवत, खरंच यांनी मला किस केले का? की माझं स्वप्न होतं? नाही, पण ते तर खरंच होते. ती आदित्यचा विचार करत, आदित्य तुम्ही माझ्या समजण्याच्या पलीकडे आहात. मला तर काहीच कळत नाहीये. त्यांचे क्षण आठवून तिचा डोळा लागतो. इकडे अनिशा पण आदित्यचा विचार करत नवीन प्लॅनची तयारी करत असते. आदित्यला काम असल्यामुळे तो तिला सोडून रात्रीच निघून गेला होता. सकाळी अनिशा उठते आणि कुणाला तरी फोन करून तिच्या प्लॅनबद्दल सांगते. तुझ्या चांगलं लक्षात आले ना मी जे काही सांगितले ते? पलीकडची व्यक्ती, हो मॅडम, मला समजले. तुझं काम कंप्लीट झालं की तुला तुझे पैसे मिळतील. एवढं बोलून अनिशा फोन कट करते आणि खूनशी हसते. तोच तिला ऑफिसमधून फोन येतो की तिचं सिलेक्शन झालं आहे. हे ऐकून अनिशाला खूप आनंद होतो कारण तिला ज्या ऑफिसमध्ये जायचं होतं ते आदित्यचं होतं म्हणून ती खूप हॅपी होती. ती विचार करते, आज मला तिकडे बोलावले आहे तर मी पार्लरमध्ये जाऊन येते, म्हणजे आदित्य मला असं बघून नक्कीच माझ्याकडे येईल असं तिला वाटत होतं. आणि ती पार्लरमध्ये जाते. मस्तपैकी तयारी करून ती ऑफिसला पोहोचते. ती कुणाला काही न विचारता आदित्यच्या केबिनमध्ये जाईल. तोच प्रतीक तिला आवाज देतो, मिस अनिशा, तुम्हाला तुमच्या काही काम असेल तर माझ्याशी बोला कारण इथून पुढे मी जे सांगेन ते तुम्हाला ऐकावं लागेल. तसा अनिशाला राग येतो पण ती नॉर्मल होते. ते मला आदित्यला भेटायचं आहे. हो, तू भेटू शकते पण आदित्य अजून आला नाही आहे. अनिशा विचार करत, ऑफिसला नाही आहे तर कुठे गेला आदित्य? त्या आरोहीकडे तर गेला नसेल ना? प्रतीक तिला चिडवत, तुझ्या चेहऱ्यावरून असं वाटत आहे की तू आरोहीचा विचार करते. म्हणजे तुला असं वाटत आहे का की आदित्य तिच्याकडे तर गेला नसेल ना? आणि गेला तरी त्याचा पूर्ण हक्क आहे वहिनीकडे जायचा. लग्नाची बायको आहे ती. प्रतीकचं बोलणं ऐकून अनिशाला अजूनच राग येतो. पण ती त्याला काही बोलू शकत नव्हती कारण प्रश्न तिच्या कामाचा होता. ती त्याच्याकडे पाहत, तुझं बोलून झालं असेल तर मला माझ्या कामाचं शेड्यूल सांगशील का? प्रतीक हसत, हो ते तर मी तुला सांगणारच, पण अजून एक सांगतो. मला वाटतं तू आदित्यपासून शक्य होईल तेवढं लांब राहा कारण आदित्यचं लग्न आरोहीसोबत झालं आहे आणि हेच सत्य आहे. आता तिला प्रतीकचा खूपच राग येत होता. ती पाय आपटत तिथून निघून जाते. तिला तसं जाताना बघून प्रतीकला हसू येत होतं. तो हसत त्याचं काम करायला जातो. तिला आज सकाळपासून आदित्य दिसला नव्हता म्हणून अनिशाची खूप चिडचिड होत होती. ती तिचं काम करत होती. पहिल्या दिवशी प्रतीकने तिच्याकडून खूप काम करून घेतलं होतं म्हणून ती रागावली होती. तोच तिथे आदित्य येतो. तसं तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते. तिचं काम पण संपण्यात असतं. तिचं होतं तशी ती आदित्यचा हात पकडून त्याला साईडला घेऊन येते आणि त्याला मिठी मारते. आदित्यचा नाईलाज असल्यामुळे तो शांत असतो. ती त्याच्याकडे पाहत, आदित्य आज तू कुठे होतास? मी तुझी खूप वाट पाहिली पण तू आलास नाही. बरं, आता आला आहेस तर मला सोड ना प्लीज. आदित्य तिच्याकडे पाहत, चल. तसा तिला आनंद होतो. ते काही वेळाने तिच्या हॉटेलला येतात. ती आदित्यचा हात पकडून, तू इथे आलाच आहेस तर आपण सोबत डिनर करूया का? आदित्य ठीक आहे म्हणतो. तसं तिला अजूनच आनंद होतो. तोच त्यांची ऑर्डर घ्यायला वेटर येतो. ते दोघं ऑर्डर देतात. तसं तो वेटर आदित्यकडे पाहत, सर मागच्या वेळेला तुमच्यासोबत ज्या मॅम होत्या ना त्या खूप सुंदर होत्या. आणि तो निघून जातो. आदित्य अनिशाकडे पाहतो तर ती त्याच्याकडे रागाने पाहत असते. तिला समजले होते की आदित्य आरोहीला घेऊन इथे आला होता. अनिशा मनात विचार करत, ही आरोही सगळ्यांवर काय जादू करते काय माहिती. सगळे तिचेच गुणगान गात असतात. पण मी अनिशा आहे आणि ही अनिशा तिचं पहिलं प्रेम मिळवण्यासाठी काहीही करू शकते. तोच त्यांची ऑर्डर येते आणि ते डिनर करतात. ती मुद्दाम आदित्यला भरवायला सांगते. काही ना काही बहाणे करत असते. याचा खूप कंटाळा आदित्यला आला होता पण बिचारा मुकाट्याने सगळं काही सहन करत होता. त्यांचं डिनर करून ते बाहेर येतात. आता अनिशा एक मॉडेल असल्यामुळे बाहेरच्या काही रिपोर्टर्सना तिला ओळखले होते. तिला समजतं म्हणून ती मुद्दाम आदित्यला बाहेर येऊन मिठी मारते. तसे त्यांचे फोटो काढतात आणि काही वेळानंतर टीव्हीवरती नाव असतं ते आदित्य आणि अनिशाचं. काही वेळाने ते दोघं घरी निघून जातात.
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी पेपरमध्ये जी न्यूज असते ती आदित्य आणि अनिशाची, ती आरोही पण पाहते आणि तिला अजूनच वाईट वाटत असतं. आदित्य, तुम्ही माझ्याशी खोटं का बोलतात? काल जे केलं त्यावरून वाटत होतं तुमचं खरंच माझ्यावर प्रेम आहे, पण इकडे तुम्ही अनिशासोबत, मला तर काहीच कळत नाही आहे. इकडे आदित्यला पण खूप टेन्शन आलं होतं, कारण असं काहीही होईल त्याला काहीही आयडिया नव्हती. आदित्यची खूप चिडचिड होत होती, कुणाचा राग कुणावरच निघत होता. तो प्रतीकला फोन करून त्याच्या केबिनमध्ये बोलावतो आणि त्याला सांगतो, हे ज्या कोणी केलं असेल त्याला लवकरात लवकर शोध. प्रतीक पण आदित्यला समजावतो, तू तुझ्या कामावर फोकस कर, जास्त टेन्शन घेऊ नकोस. प्रतीक, मला टेन्शन आरोहीचं आहे, आधीच तिला एवढा त्रास होत आहे, त्यात हे सगळं झालं. प्रतीक, आरोहीने काहीतरी गैरसमज करू नये एवढंच मला वाटत आहे. तसं मी जाणार आहे तिला भेटायला. आदित्य, तू फक्त वहिनीचा विचार कर, बाकी हे सगळं कोणी केलं ते मी शोधून काढतो. इकडे प्रतीक त्याच्या केबिनमध्ये बसून विचार करत होता. हे सगळं कोणी मुद्दाम तर नाही ना केलं, पण यात विचारा आरोही वहिनीची काहीही चूक नसताना त्यांना किती त्रास होत असेल. वहिनी, तुम्ही काहीही काळजी करू नका, मी लवकरात लवकर शोधतो आणि त्या अनिशाला कसं लांब करतो तुम्ही बघाच. इकडे घरी आदित्यच्या आईबाबांना आदित्यचा राग येतो. हा आरोहीची काळजी घ्यायची सोडून त्या अनिशासोबत काय करतोय? आदित्यचे बाबा त्याला रागात फोन करतात आणि खूप काय काय त्याला बोलतात. आता आदित्यकडे ऐकण्याशिवाय काही पर्याय नव्हता, कारण त्याला माहिती होतं तो जे काही करतोय ते आरोहीसाठी करतोय. पण ही वेळ आईबाबांना काहीही सांगायची नाहीये, म्हणून तो शांतपणे त्याच्या पप्पांचं बोलणं ऐकत होता. ते रागाने फोन ठेवतात. आता त्यांना आरोहीची पण काळजी वाटत असते. ह्यात तर त्या बिचारीची काहीही चूक नसताना तिला किती काय सहन करावं लागत आहे. त्यांच्या मनात पण विचार येऊन जातो की आदित्यला अजून पण अनिशा आवडत असेल का? ते रागाने त्यांच्या रूममध्ये निघून जातात. इकडे अनिशाला न्यूज बघून आनंद होत होता, कारण तिला हेच तर पाहिजे होतं आणि खरं तर हे सगळं तिनेच घडवून आणलं होतं. तिने एका माणसाला पैसे दिले होते की आदित्य आणि मी सोबत असताना माझे फोटो काढायचे आणि आरोहीवर पण लक्ष द्यायला सांगितले होते. आज त्या माणसाने त्याचं काम चोखपणे केलं होतं, म्हणून अनिशाला खूप आनंद होत होता. आरोही, तू आता बघ पुढे पुढे काय होतं ते. ही तर सुरुवात आहे. मी तुला एवढा त्रास देईल की तू स्वतः आदित्यला सोडून जाशील. आदित्य तर एवढा टेन्शनमध्ये होता की आता काय करावं त्याला कळत नाही. त्याला आरोहीची पण काळजी वाटत होती. तोच त्याचा फोन वाजतो. अननोन नंबरवरून कॉल असल्यामुळे तो फोन घेत नाही, पण 3-4 फोन येतात म्हणून तो फोन घेतो. तर तिकडनं अनिशाची आई बोलत असते. त्याला आश्चर्य वाटतं, यांनी मला का फोन केला असेल, पण तो नॉर्मलपणे बोलतो. आदित्य, तुला आश्चर्य वाटत असेल की मी असा तुला कसा फोन केला. खरं तर मला माझ्या मुलीची काळजी वाटत आहे. आदित्य, तुझं कदाचित विश्वास नसेल, पण अनिशाचं खूप प्रेम करते तुझ्यावर. मला वाटतं तू अनिशाचा विचार करावा. त्यांचं बोलणं ऐकून आदित्यला राग येतो. तो त्यांचा आवाज चढवत, हे बघा काकू, मी असं काही करू शकत नाही आणि तुम्हाला चांगलंच माहिती आहे माझं आणि आरोहीचं लग्न झालं आहे. आदित्य, तू त्या आरोहीसाठी तुझं पहिलं प्रेम कसं विसरू शकतो? काय आहे त्या आरोहीमध्ये एवढं? आणि ती लग्नाला तयार झाली होती खरं, पण मी तिला तुमच्या लग्नाच्या वेळी एक अट घातली होती की अनिशा आल्यानंतर ती तुमच्या आयुष्यातून निघून जाईल आणि माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास नसेल तर मी तुला आरोही आणि माझ्यात जो करार झाला होता त्याचे फोटो पाठवते, म्हणजे तुझा विश्वास बसेल. आणि त्या फोन ठेवतात आणि हसायला लागतात. आरोही, तुझ्यामुळे माझ्या अनिशाला खूप काही सहन करावे लागले आहे. आता बघ तुला आदित्यच्या आयुष्यातून कशी बाहेर फेकतो ते. खरं तर तिच्या आईने खोटा करार बनवून घेतला होता, यातलं आरोहीला काहीही माहिती नव्हतं. त्या सगळ्या कराराचे फोटो पाठवतात. मेसेज येतो तसं आदित्य झूम करून करून पाहत असतो. त्याला अजिबात विश्वास बसत नव्हता. इकडे प्रतीकला सगळं अनिशाने तर केलं नसेल ना असे वाटत होते, कारण ती कशी आहे हे त्याला चांगलंच माहिती होतं. तो वेळ वाया न घालवता आदित्यजवळ जातो. आदित्य खूप रागात असतो. त्याने काचेचा ग्लास हातात फोडल्यामुळे त्याच्या हातातून रक्त येत होतं. ते बघून प्रतीक एकदम शॉक होत तो आदित्यला सावरण्याचा प्रयत्न करत असतो. तो आदित्यला सोफ्यावर बसवतो आणि ड्रॉवरमधून औषध काढून त्याच्या हाताची जखम क्लीन करत असतो. आता आदित्य नॉर्मल झाला होता. प्रतीक त्याच्याकडे पाहत, आदित्य काय झालं? तसा आदित्य पुन्हा रागात, आरोही माझ्यासोबत नाटक करत होती. मी तिच्यावर प्रेम करत होतो, पण आता ती मला माझ्या आयुष्यात नकोय. आदित्यचं बोलणं ऐकून प्रतीक एकदम शॉक होतो. तरी नॉर्मल राहत त्याला विचारतो, आदित्य काय झालं? तू असा का बोलतोय? तसा आदित्य प्रतीकला मोबाईल देतो. मोबाईलमधील तो करार बघून प्रतीकला पण आश्चर्य वाटतं. तोच आदित्य रडायला लागतो. प्रतीक, बघ ना रे, मी खूप मनापासून आरोहीवर प्रेम करायला लागलो होतो. मला ती माझ्या आयुष्यात हवी होती, पण हे सगळं बघून मला आरोहीचा खूप राग येतोय.
आदित्य तू शांत हो आणि मला हे सांग, तुला हे कोणी पाठवले? ते मला अनिशाच्या आईने. तसा प्रतीक पुन्हा विचारात पडतो. त्याला आता पूर्ण खात्री होती की यातले आरोही वहिनींना काहीही माहिती नसेल. त्या कुणाला दुखावणार नाही याची मला खात्री आहे, कारण त्यांचा स्वभाव तसा नाही. मला तर ते असं वाटत आहे हा प्लॅन आधीपासून केला गेलेला असेल आणि त्यात आरोही वहिनीला फसवले गेले असेल. आताच मला लक्ष द्यावं लागेल. शेवटी प्रश्न आदित्य आणि आरोही वहिनीचा आहे. आणि मला मनापासून असं वाटतं की आदित्य आणि आरोही वहिनी यांनी त्यांचं आयुष्य एकमेकांसोबत घालावं. तो आदित्यच्या खांद्यावर हात ठेवत, आदित्य तू काळजी करू नको, मी बघतो, तू शांत हो, एवढं बोलून प्रतीक निघून जातो. इकडे आदित्य आरोहीबद्दल विचार करत असतो. म्हणजे त्याचा विश्वास नव्हता की आरोही असं काही करार करेल म्हणून. त्याचं मन मानायला तयार नव्हतं. आरोही मी खूप वेड्यासारखं प्रेम करतो ग तुझ्यावर. एवढं प्रेम तर मी अनिशावर पण केलं नव्हतं. मला बायको म्हणून तूच पाहिजे आहे आरोही. आरोही तुला नकोय का गं मी तुझ्या आयुष्यात? तूच मला म्हटले होते की तू मला प्रेम करायला शिकवेल आणि आता स्वतः असं लांब जाते माझ्यापासून. आज आरोहीसाठी त्याचे डोळे भरून येतात. आरोही तू सोडून गेली तर कसा राहील हा आदित्य तुझ्याशिवाय? नाही राहू शकत हा आदित्य तुझ्याशिवाय. नकळत का होईना तुझी सवय झाली आहे मला. तिचा विचार करत तो सोफ्यावर मागे डोकं टेकवून आरोहीचा विचार करत डोळे बंद करतो. इकडे आरोही पण त्याच्या आठवणीत खूप रडत होती. काल तर मला म्हणत होते मी तुझा नवरा आहे आणि आज का असे वागलात मग? तुम्ही मुद्दाम मला त्रास देतात ना? तुम्ही खूप वाईट आहात. आरोही रडत रडत झोपून जाते. इकडे आदित्य पण पूर्ण रात्र ऑफिसमध्येच असतो. दुसऱ्या दिवशी आरोही खूप नाराज असते, पण ती ऑफिसला येऊन तिचं काम करत असते. आदित्य ऑफिसमध्ये असल्यामुळे फ्रेश होऊन त्याचं काम करत असतो. आज तो CCTVमध्ये अजिबात पाहत नाही. त्याला आरोही आली आहे की नाही याचं काहीही घेणं देणं नव्हतं, कारण त्याला आरोहीचा राग आला होता. इकडे आरोही पण खूप शांत होती आणि तिचं काम करत होती. न राहून आदित्य पाहतो तर आज त्याला आरोही खूप शांत दिसत होती. नाराजी तिच्या चेहऱ्यावर त्याला स्पष्ट दिसत होती. तिला तसं बघून त्याला वाईट वाटत होतं. तो टाईम पाहतो तर लंच ब्रेक झालेला असतो. ही का गेली नाही? त्याला तिची काळजी वाटू लागते आणि तो तिला फोन करून बोलावतो, पण ती जात नाही. त्याला अजूनच राग येतो. तो पुन्हा फोन करतो तशी ती त्याच्या केबिनमध्ये जाते. येऊन शांत उभी राहते, काहीच बोलत नाही. तिला तसं बघून त्याला काळजी वाटत असते आणि तो जाऊन तिला मिठी मारणार, पण तो थांबतो आणि पुन्हा त्याचा आवाज चढवत, मिस आरोही, हे ऑफिस आहे. इथे तुमची मनमानी चालणार नाही. तुम्ही आज मला कोणत्याच गोष्टीची माहिती दिली नाही, ती त्याला सांगू लागते. आज तिचा आवाज पण त्याला वेगळा भासत होता. त्याच्याकडे पाहायचे ती टाळत होती. तोच तिचं काम करून जाणार, तोच तिला चक्कर आल्यासारखं होतं आणि ती पडणार. तोच आदित्य तिला पकडतो आणि सोफ्यावर बसवतो. तिला प्यायला पाणी देतो. या गडबडीत त्याच्या लक्षात येतं की तिचं अंग तापलं आहे. तो काळजीने तिच्याकडे पाहत, तुझी तब्येत ठीक नाही आहे. तशी ती रागाने त्याच्याकडे पाहत, तू मला काय करायचं आहे? आणि ती रागाने बाहेर येते. तिला रडताना बघून प्रतीकला खूप वाईट वाटतं. तो आरोहीला आवाज देईल तोपर्यंत आरोही तिची बॅग घेऊन घरी निघून जाते. आदित्य केबिनमध्ये बसून सगळं पाहत होतं. खरं तर त्याला पण वाईट वाटत होतं. तोच प्रतीक तिथे येतो आणि आदित्यकडे रागाने पाहत, आदित्य तू वहिनींना काही बोललास का? त्या अशा का रडत निघून गेल्या? आदित्य मला वाटत आहे यात वहिनीची काहीही चूक नाही आहे. तू त्यांना नको त्रास देऊ आणि मला माहिती आहे त्यांना त्रास झाला की तुला पण त्रास होतो. मग का वागतोस तू असा? प्रतीक आता तू मलाच बोल. अरे ती मला पाहिजे आहे, पण मीच तिला नकोसा झाला आहे. त्याचं काय? मी तुला आधी सांगितले होते की मी तिच्यावर किती प्रेम करतो, पण तिला मी तिच्या आयुष्यात नको आहे. प्रतीक विचार करत, आता मलाच लक्ष द्यावं लागेल आणि आरोही आणि आदित्यला जवळ आणले पाहिजे. इकडे आरोही ऑफिसच्या बाहेर येत असते, पण तिला चक्कर येतात म्हणून ती बाकावर बसते. गार्डचे लक्ष आरोहीकडे असतं. ती खाली पडणार तोच गार्ड पळत जाऊन तिला पकडतात. गार्ड प्रतीकला फोन करून सांगतात, इथे बाहेर एक मॅडम चक्कर येऊन पडल्या आहेत. प्रतीक CCTVमध्ये चेक करतो तर आरोही असते. तो पळतच आदित्यच्या केबिनमध्ये जातो आणि त्याला सांगतो, आरोही खाली पार्किंगमध्ये बेशुद्ध पडली आहे. हे ऐकताच आदित्य आणि प्रतीक पळतच आरोहीजवळ येतात. तिला तसं बघून आदित्यला खूप त्रास होतो, पण तो तिच्या गालाला हात लावून तिला उठवायचा प्रयत्न करत असतो, पण ती उठत नाही. तोच तिला घेऊन त्याच्या प्रायव्हेट रूममध्ये येतो आणि प्रतीकला डॉक्टरांना फोन करायला सांगतो. काही वेळाने डॉक्टर येतात आणि तिला चेक करतात, इंजेक्शन देतात आणि काही मेडिसिन देतात. काळजी करू नका, येतील त्या शुद्धीत. आणि डॉक्टर निघून जातात. प्रतीक आदित्यकडे पाहत, आदित्य तू थांब इथे, मी मेडिसिन घेऊन येतो आणि काही लागलं तर मला सांग. एवढं बोलून तो निघून जातो. इकडे आदित्य आरोहीचा हातात घेऊन तिच्याकडे पाहत असतो. आरोही, हा आदित्य खूप वेड्यासारखं प्रेम करतो व तुझ्यावर, पण तू का अशी वागलीस?
तुला मी नकोय का गं तुझ्या आयुष्यात? का माझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतेस आरोही? तोच प्रतीक मेडिसिन घेऊन येतो. त्याचा महत्त्वाचा कॉल असतो म्हणून तो निघून जातो. आदित्य प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो. नकळत तिच्या गालाला किस करतो आणि तो पण तिच्या शेजारी आडवा होतो. काही वेळाने आरोहीची हालचाल होत असते, पण इंजेक्शनमुळे तिला खूप झोप येत होती आणि ती आदित्यला मिठी मारून झोपते. आदित्य पण तिच्या कपाळावर किस करतो आणि त्याची मिठी घट्ट करत तो पण झोपतो. दोघे पूर्ण रात्र त्या प्रायव्हेट रूममध्ये असतात. सकाळी सकाळी आरोहीला जाग येते. ती हळूहळू डोळे उघडते. पाहते तर आदित्य तिला मिठीत घेऊन झोपलेला असतो. असं त्याच्या मिठीत बघून आरोहीला खूप आनंद होतो. ती त्याच्या कपाळावर किस करते आणि त्याच्याकडे पाहत असते. पण तिला अनिशा आणि आदित्यचा न्यूज आठवतात तशी ती हळूच त्याच्या मिठीतून बाजूला होते आणि तिला आता प्रचंड राग आलेला असतो. ती त्याच्या मोबाईलला थँक्यू मेसेज पाठवून निघून जाते. घरी जात असताना विचार करत असते, अहो तुम्हाला अनिशा पाहिजे आहे, मग तुम्हाला अनिशाच मिळेल. इकडे काही वेळाने आदित्यला जाग येते. तो पूर्ण रूममध्ये पाहतो, त्याला आरोही कुठेच दिसत नाही. तो तिला फोन लावायला घेतो तर तिचा मेसेज पाहतो. तसा तो हसतो, पण ती अशी अचानक निघून गेल्यामुळे त्याला तिचा राग येतो. आरोही तू अशी का वागतेस गं? आता पण काही न बोलता निघून गेलीस. तू अशी किती वेळ माझ्यापासून लांब पळत राहणार आहेस? मी पण बघतोच. आणि हा आदित्य तुझा नवरा आहे. तुला असं त्याच्यापासून लांब नाही जाऊ देणार मी. इकडे अनिशाने आरोहीबद्दल बरीच माहिती काढलेली असते. ती कुठे राहते, काय करते, सगळं काही तिला माहिती असतं. म्हणून ती विचार करत असते की आज आरोहीला भेटायला जाते म्हणून, आणि ती तिच्या घरी येते. आरोही काही वेळापूर्वीच घरी पोहोचलेली असते. फ्रेश होऊन हॉलमध्ये बसलेली असते. तोच बेल वाजते. ती दरवाजा ओपन करायला जाते आणि समोर अनिशाला बघून शॉक होते. पण नॉर्मल राहत. अनिशा तू इथे? अनिशा तिच्याकडे पाहत, इथेच बोलणार आहेस का? या बहिणीला घरात नाही का बोलवणार? तशी आरोही, अगं नाही तसं काही नाही, तू ये ना आत. त्या दोन्ही आत येतात आणि सोफ्यावर बसतात. आरोही अनिशाकडे पाहत, तू ठीक आहेस ना? हां मी ठीक आहे. तू कशी आहेस? मी पण ठीक आहे. थांब मी तुझ्यासाठी पाणी आणते. आणि आरोही किचनमध्ये निघून जाते. आरोही बघ आता मी काय करते. तोच आरोही तिला पाणी प्यायला देते. अनिशा पाणी पिते आणि रडायला लागते. आरोही गोंधळून तिच्याजवळ जाते. अनिशा काय झालं, असं का रडते तू? आरोही मी खूप चुकीचं वागले गं. मी असं वागायला नको होते. तुला कदाचित माहिती नसेल, पण मला आपल्या बाबांनी आपल्या घरात राहायला परमिशन नाही गं दिली. ते तर मी आदित्यला मदत मागितली म्हणून त्याने मला मदत केली. बघ ना माझ्या चुकीमुळे बाबा पण माझ्याशी नीट बोलत नाही आहे गं. आणि आरोही मी आदित्यवर खूप प्रेम करते गं. मला आदित्य माझ्या आयुष्यात पाहिजे आहे गं. पण आता आदित्यचं वागणं बघून तरी असं वाटत आहे तो माझ्यावर प्रेम करत नाही. पण मला आदित्य पाहिजे आहे. अनिशा आरोहीचे हात पकडून रडू लागते. इकडे आरोहीला काही कळत नाही, पण ती अनिशाला शांत करत असते. मला माहिती आहे आरोही, तुझं आणि आदित्यचं लग्न झालं आहे. कदाचित तुझ्यामुळे आदित्य माझ्याजवळ यायचं टाळत असेल. त्याला असं वाटत असेल की आरोहीसोबत काही चुकीचं तो करत आहे. आरोही प्लीज गं, मला आदित्य पाहिजे आहे. तू जोपर्यंत आदित्यसोबत आहेस तोपर्यंत आदित्य माझ्याजवळ येणार नाही. मला वाटतं तू त्यांच्यापासून वेगळी झाली की आदित्य माझ्याजवळ येईल. आरोही प्लीज तुझ्या लहान बहिणीला समजून घे ना गं. आता तुझ्या या बहिणीची मदत तूच करू शकते. आदित्य आणि मला एकत्र आणण्यासाठी तूच माझी मदत करू शकते. हे सगळं अनिशा बोलत असताना आरोहीला खूप त्रास होत होता, कारण तिचं पण आदित्यवर प्रेम होतं. आरोहीला तसं विचारत बघून अनिशाला हसू येतं. ती म्हणतच, माझं काम तर झालं. आता बघूया ही आरोही आमच्या दोघांना एकत्र आणण्यासाठी काय करते. ती पुन्हा नाटकी आवाजात, आरोही सॉरी मी तुला त्रास देते, पण मला खात्री आहे तू तुझ्या बहिणीला नाराज नाही करणार. तिची मदत नक्की करशील. बरं तू काळजी घे तुझी, मी पण जाते. आणि अनिशा निघून जाते. अनिशा गेल्यानंतर आरोही सोफ्यावर आडवी होते आणि रडायला लागते. अहो का असे वागता तुम्ही? मी खरंच नको आहे का तुम्हाला? तुम्हाला अनिशा हवी आहे का? असं असेल तर मला तुमची पण काही गरज नाही. आता मी तुमच्या मार्गात येणार नाही. आरोही तिचे डोळे पुसते आणि तिच्या रूममध्ये जाते. इकडे अनिशा गाडीत बसून विचार करत होती, आरोही लहानपणापासून तुझ्यामुळे मला जो काही त्रास झाला आहे तसाच त्रास आता मी तुला देईल. बघ तुला आदित्यपासून कशी लांब करते आणि तुझ्या मदतीने आदित्यला माझ्याजवळ आणते की नाही ते बघच तू. आरोही आणि आदित्यच्या आयुष्यात पुढे काय होतंय बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.